समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने या गडाची माती पावन झाली आहे। शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास येथे कायम वास्तव्यासाठी आले। नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या। साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे समर्थ रामदासांचा सज्जनगड। पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही पायऱ्यांनी वर जायला निघालो। वाटेत जाताना समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीच्या मूर्ती बघायला मिळाल्या। 10 मिनिटं चालल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो। पुढेच दुसरा दरवाजा आहे। इथे फारसीमध्ये शिलालेख कोरलेला दिसतो। आदिलशाही काळात या दरवाजाची बांधणी झाली आहे। वर आल्यावर डाव्या बाजूला मोठा तलाव दिसतो। बाजूलाच जुनी वास्तू आहे। पुढे आल्यावर आंगलाई देवीचं मंदिर आहे। ही सुंदर मूर्ती समर्थांना एका डोहात सापडली होती। मंदिरासमोरच्या बुरुजावरून लांबवरचा भाग बघता येतो। गडाच्या पश्चिमेला मारुतीचं मंदिर आहे। इथून उरमोडी धरणाचा मस्त व्ह्यू दिसतो। याच भागात ब्रह्मपिसा स्मारक आहे। याबद्दल माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे। पश्चिमेचा भाग फिरून झाल्यावर आम्ही या भागात आलो। इथे राम मंदिर आणि समर्थांची समाधी आहे। आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही। समाधीचं दर्शन घेऊन आम्ही समर्थ चरित्रावलीमध्ये गेलो। इथे रामदास स्वामींच्या आयुष्यातील प्रसंग लावले आहेत। बाहेर येऊन इथल्या परिसरात थोडा वेळ घालवला। सज्जनगडला भेट देऊन खूपच छान वाटलं। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, बाय।